रोज रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय का? मग आजच ही झटपट आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि जबरदस्त चविष्ट अशी कांदा टोमॅटो भाजी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आजची झटपट आणि चविष्ट रेसिपी सुरू करूया. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, कढीपत्ता, खोबरं, कोथिंबीर, राई, जिरा, मीठ, गरम मसाला. आता एका कढईत तेल गरम करूया आणि त्यात राई टाकूया. राई चांगली तडतडली की त्यात जिरं टाकूया. आता यात बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि चांगला परतून घेऊया. वरून थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. आता यावर झाकण ठेवून कांदा मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊ. कांदा छान शिजला गेला आहे. आता यात टोमॅटो आणि कढीपत्ता घालून मिक्स करू. पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊ. टोमॅटो पूर्ण मऊ शिजू द्या, त्यामुळे भाजीची चव अजून वाढते. आता यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, धणे जिरा पावडर आणि घरगुती गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊ. मी इथे सुरुवातीलाच कांदा शिजताना मीठ घातलं होतं, तेवढं मीठ पुरेसं होतं. पण जर तुम्हाला अळणी वाटत असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. शेवटी ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून मिक्स करू. ही भाजी साधी असली तरी चवीला एकदम झणझणीत आणि भारी लागते. पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घ्या. आपली झणझणीत आणि चविष्ट अशी कांदा टोमॅटोची भाजी तयार आहे. गरमागरम भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करा. खूप छान लागते. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.